नमस्कार मंडळी, मी प्रणाली, एक सर्टिफाईड योगा ट्रेनर. स्टे फिट विथ प्रणाली या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण दंडासन या आसनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. दंडासन हे आसनाला स्टाफ पोज किंवा स्टिक पोज असे सुद्धा म्हणतात. दंडासन हे एक फाउंडेशनल पोज आहे, जे सिटिंग आसनासाठीचं फाउंडेशन पोज आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला सिटिंग आसना करण्यासाठी बसता त्यावेळेला त्या आसनांमध्ये जाण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला दंडासन करावे लागतं आणि त्याच्यानंतर तुम्ही सिटिंग पोज आसनामध्ये जाऊ शकता. सो ज्यावेळेला दोन काठ्या 90 डिग्रीज ठेवल्यानंतर जसं स्ट्रक्चर होतं त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या बॉडीचं हे स्ट्रक्चर करावं लागतं. आणि या आसनाचे फायदे असे आहेत की तुमचं कोर, तुमचं बॅक आणि तुमचे लेग हे सगळे स्ट्रेंथन होतात आणि तुमचं जे मेन पोस्चर आहे ते सुधारण्यासाठी त्याची मदत होते. तुमचं मन शांत होतं आणि तुम्ही सिटिंग पोस्चरसाठी तुमचं शरीर हे प्रिपेअर होतं. तर दंडासन कोणी करू नये, तर ज्यांना सिव्हिअर बॅक पेन आहे किंवा तुमच्या पायामध्ये गुडघ्यामध्ये वगैरे एकदम काहीतरी इंजुरी असेल, एखादं ऑपरेशन झालं असेल, डॉक्टरांची तुम्हाला परमिशन नसेल, तर हे आसन तुम्ही करू नये. आणि ज्यावेळी तुम्ही पाय स्ट्रेट केला तुमच्या मांड्यांमध्ये आणि पायामध्ये खूप वेट होतं, तर त्या लोकांनी हे आसन करू नये. तर आपण हे आसन कशा पद्धतीने करूया हे बघूया. दोन्ही पाय हे स्ट्रेट ठेवायचे. दोन्ही पायामध्ये हलकस आपल्या पायामध्ये जितकं अंतर आहे तेवढं थोडंसं घ्यायचं. दोन्ही हात हे तुम्ही साईडला हे अशा पद्धतीने ठेवायचे. हाताची बोटं पुढच्या साईडला पॉइंट करतायत. तुमचे खांदे पाठीमागे रोल करायचे, छाती समोर, नजर समोर. आणि तुमचे जे पायांची बोटं आहेत, तुमचे जे टोज आहेत ते आपल्याकडे आपण पॉइंट करतो अशा पद्धतीने. आणि नजर समोर आणि स्ट्रेट. त्याच्यामध्ये तुम्हाला श्वासावरती लक्ष द्यायचंय आणि थोडंसं होल्ड करायचं. श्वास घ्यायचा, होल्ड करून ठेवायचं थोडं आणि रिलीज करायचं. अशा पद्धतीने तुम्ही दंडासनाचा अभ्यास करू शकता. जर तुम्हाला हे करताना त्रास होत असेल, स्ट्रेट थांबता येत नसेल, तर तुम्ही एखादं पिलो तुमच्या पाठीमागे इथे खाली ठेवू शकता किंवा एखादं ब्लँकेट वगैरे पण तुम्ही फोल्ड करून खाली ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला सपोर्ट मिळेल. आणि थोडंसं याच्यामध्ये तुम्हाला पेन होत असेल, अँकल्स मध्ये वगैरे पेन होत असतील, तर तुम्ही थोडेसे पायाचे, तुमच्या बोटांची थोडेसे मायक्रो एक्सरसाइज करायचे. त्याच्या प्रॅक्टिसने तुम्हाला दंडासन हे इझिली जमू शकेल. धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी स्टे फिट विथ प्रणाली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.